लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. सरकारनं घेतला दिलासा देणारा निर्णय. अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं आता एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. ई-केवायसीची मुदत संपली आणि अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या. याच अपात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता एक शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. सरकारने आता या लाडक्या बहिणींना दिलासा देत 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी दिली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजर चुकीनं माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींच्या नेमक्या तक्रारी काय होत्या ते सुद्धा पाहू. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा पेन्शनबाबत पर्याय निवडताना अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची माहिती भरली गेली. यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्रतेच्या धोक्यात आले. जिल्हाधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू असली तरी प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्यानं योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणून ज्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्त करून घ्यावी ही नम्र विनंती, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. ही सुधारणा करण्याची अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. पोर्टलवर यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आलेत. अधिक माहितीसाठी लाभार्थी www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर पाहू शकता. आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसी मधील ही सुधारणा करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींना सरकारनं आता ही शेवटची संधी दिली आहे. गुगलवर जाऊन लाडकी बहीण ई-केवायसी असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट येईल. त्यावर तुमची अपूर्ण माहिती किंवा पुन्हा एकदा नव्याने तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुमचे थांबलेले पैसे पुन्हा येण्यास मदत होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही बातमी आता सरकारकडून समोर आली आहे. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणखीन याबद्दल काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.